छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 श्रीराम हॉल मोहिदे तालुका शहादा। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दिनांक 18 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी व विद्यार्थी आणि महिला यांच्याशी निगडीत प्रश्नांचे निराकरण करून सेवा देणे कामी मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्याबाबत आदेशित केले आहे। त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी सौ श्रीमती मिताली शेठी, माननीय सहजिल्हाधिकारी शहादा यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 14 मार्च 2026 रोजी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 श्रीराम हॉल मोहिदे तालुका शहादा येथे आयोजित करण्यात आले होते। सदर शिबिराचे उद्घाटन माननीय श्री अरविंद लोखंडे, अप्पर आयुक्त नाशिक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गटविकास अधिकारी शहादा, बालप्रकल्प विकास अधिकारी शहादा, तालुका कृषी अधिकारी शहादा, शिरस्तेदार, उपअधीक्षक भूमी अभिलेख शहादा, वैद्यकीय अधिकारी शहादा सिकलसेल, पशुसंवर्धन तहसील विभागाचे विविध शाखेचे अधिकारी कर्मचारी मोहिदे तालुका शहादा मंडळ भागातील सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी शिबिरामध्ये देण्यात आलेले लाभ खालील प्रमाणे: सेतू शाखा उत्पन्न दाखले 263, अधिवास प्रमाणपत्र 39, जातीचे दाखले 15, नॉन क्रिमिलेअर 47, संजय गांधी शाखा मंजूर प्रकरणे वाटप पत्र 30, हयातीचे दाखले 60, पुरवठा विभाग नवीन व दुबार शिधापत्रिका वाटप 31, 7/12 उतारे व 8 वाटप 282, भूमी अभिलेख मालमत्ता पत्रक सनद वाटप व माहिती पत्रके 21, कृषी विभाग ॲग्रिस्टॉक नोंदणी 52, बालविकास विभाग बेबी किट वाटप 1, आरोग्य विभाग आयुष्मान कार्ड वाटप 110। सदर शिबिरात सुमारे 1210 लाभार्थी यांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला व शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक स्टॉलला भेट देऊन जाणून घेतली। सदर शिबिराचे प्रास्ताविक जहेंद्र अहिरे, ग्राम महसूल अधिकारी यांनी केले, तसेच माननीय अरविंद लोखंडे, अप्पर आयुक्त नाशिक यांनी मार्गदर्शन केले। तसेच संभाजी पाटील, तहसीलदार शहादा यांनी देखील मार्गदर्शन केले। शिबिरास विविध विभागाचे कार्यालय प्रमुख, मोहिदे तहसील भागातील ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते। शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांनी योजनांचा लाभ व महत्त्वाची माहिती उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले असून आगामी काळात जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेण्यात येईल असे अभिप्राय व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट सुमित गिरासे, बेधडक मी मराठी न्यूज, शहादा।